नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण BOEसाठी लागणारे एक्झाम पेपर पॅटर्न आणि मार्क सिस्टमबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तरी वेळ न घालवता हा व्हिडिओ आपण सुरू करू. बॉयलर ऑपरेशन इंजिनियर एक्झाममध्ये टोटल 3 पेपर असतात. BT1, BT2 आणि ड्रॉइंगचा. हे तिन्ही पेपर 100 मार्काचे असतात आणि त्यांना सोडवण्याचा कालावधी हा 3 तासाचा असतो. त्यात BT1 आणि BT2 पेपर हा इंजिनिअरिंग सब्जेक्टवर आधारित असतो आणि हे दोन्ही पेपर पहिल्याच दिवशी कंडक्ट केले जातात आणि ड्रॉइंगचा पेपर हा दुसऱ्या दिवशी कंडक्ट केला जातो. आणि ड्रॉइंगच्या संध्याकाळी ड्रॉइंग पेपर झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी पासआउट लोकांची लिस्ट लावली जाते. जे लोक BT1, BT2 आणि ड्रॉइंगमध्ये जे पासआउट झाले आहेत त्यांना तिसऱ्या दिवशी ओरलसाठी बोलवले जाते. टेक्नॉलॉजी 1 हा पेपर 100 मार्कचा असतो आणि 3 तासाचा असतो, आपण हे बघितले आहे. पण पेपर पॅटर्न चालू करण्याआधी त्या पेपरचे काही इन्स्ट्रक्शन असतात ते आधी आपण बघून घ्यायला हवेत. बॉयलर टेक्नॉलॉजी 1ची पहिली इन्स्ट्रक्शन अशी आहे की कोणतेही 5 क्वेश्चन चालू आहेत, म्हणजे जे आपले टोटल 6 क्वेश्चन आहेत त्याच्यातले कोणतेही 5 क्वेश्चन तुम्ही पहिला अटेम्प्ट करा. त्यानंतर पॉईंट आहे तो क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही MCQ आणि जे शॉर्ट नोट्स आहेत ते कंपल्सरी सोडवायचे आहेत. तिसरा आहे तो ऑल आन्सर्स ऑफ वन क्वेश्चन शुड बी ऑन वन प्लेस. म्हणजे काय, जर अर्धी मुलं काय करतात पेपरमध्ये पहिला क्वेश्चन पहिला लिहितात, लगेच दुसरा क्वेश्चन घेतात, लगेच परत पहिल्या क्वेश्चनवर येतात. हे असं न करता जे पहिला क्वेश्चन आहे तो पहिल्याच पेजवर यावा, दुसरा क्वेश्चन तो नवीनच पेजवर यावा, या टाईपमध्ये तुम्ही लिहायला हवं. चौथा पॉईंट आहे तो जे आन्सर लिहित आहे ते पॉईंट वाईज किंवा ब्रीफमध्ये लिहिले पाहिजे, तरच त्याला जास्त मार्क भेटले जातील. आणि 5वा पॉईंट आहे तो, जर तुम्हाला न्यूमरिकलमध्ये कोणताही डाटा माहीत नसेल तर तो तुम्ही अज्युम करून लिहायचा आहे. क्वेश्चन 1A हा MCQवर असतो. ह्याला टोटल 10 मार्काचं वेटेज आहे. त्याच्यात 10 क्वेश्चन्स असतात 1-1 मार्कचे. त्याच्यात क्वेश्चन नंबर 1B हा शॉर्ट नोट्स किंवा डेफिनेशनवर पडतो. याला वेटेज पण 10 मार्काचा आहे. टोटल 5 क्वेश्चन असतात 2-2 मार्कला. त्यानंतर क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 2 ते 5. हे तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिहा म्हणून पडलेले असतात. त्यात क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5ला मोस्टली 2-2 न्यूमरिकल्स असतात. आणि क्वेश्चन नंबर 6 आहे हा शॉर्ट नोट्सवर असतो. याला टोटल वेटेज 20 मार्क्सचं आहे. टेक्नॉलॉजी 1 पेपर पॅटर्न आणि मार्क सिस्टीम ही सेम टू सेम बॉयलर टेक्नॉलॉजी 1 सारखीच असते. त्यात क्वेश्चन 1A हा मोस्टली तुम्हाला ट्रू आणि फॉल्स ह्या टाईपवर असतात. त्याला टोटल 10 मार्काचं वेटेज असतं, 10 क्वेश्चन्स असतात. त्यानंतर क्वेश्चन 1B यामध्ये तुम्हाला मोस्टली डेफिनेशन विचारले जातात. हे पण तुम्हाला ह्या क्वेश्चनचं 10 मार्कालाच वेटेज असतं. मोस्टली 2 मार्काला किंवा 1 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 हे तुम्हाला फुल डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचे असतात. त्याला पण प्रत्येक क्वेश्चनला 20 मार्काचं वेटेज आहे. आणि त्यात क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5ला तुम्हाला न्यूमरिकल मोस्टली आढळतात. आणि क्वेश्चन नंबर 6 आहे हा शॉर्ट नोटवर असतो, त्यालाही वेटेज 20 मार्काचा आहे. BOEचा शेवटचा पेपर म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पेपर. इंजिनिअरिंग ड्रॉइंग पेपरमध्ये पहिला क्वेश्चन हा तुम्हाला नीट स्केच काढा म्हणून सांगितलं असतं. यामध्ये नीट स्केचमध्ये तुम्हाला मोस्टली वॉटर लेवल इंडिकेटर, त्याच्यानंतर ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्याला वेटेज 5 मार्क्सचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन बीमध्ये तुम्हाला सिम्बॉल्स विचारले जातात, जसं की सेफ्टी वॉल, गेट वॉल, त्याच्यानं बटरफ्लाय वॉल, ह्या टाईपचे सिम्बॉल्स तुम्हाला मोस्टली त्या क्वेश्चन 1B विचारले जातात, त्याला पण वेटेज 5 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन ACमध्ये तुम्हाला फ्री हँड स्केच काढायला लावतात. फ्री हँड स्केचमध्ये तुम्हाला वेल्डिंगचे, त्याच्यानंतर सॉकेट वेल्ड, एल्बो, बेंड ह्या टाईपचे फ्री हँड स्केचेस काढायला लावतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे तुम्हाला फ्री हँड स्केचच काढायचे. टोटल त्याला वेटेज 20-20 मार्कचे आहेत. यामध्ये तुम्हाला लेवल इंडिकेटर, मॉबरे, त्याच्यानंतर बॉयलर ड्रॉइंग्स ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे हा आयसोमेट्रिक किंवा ऑर्थोवर विचारला जातो, त्याला पण वेटेज 20 मार्कचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा फ्री हँड स्केच काढायचे आहे, तो पण 20 मार्काचाच वेटेज आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 हा जनरल अरेंजमेंट काढायचे आहे तुम्हाला. जनरल अरेंजमेंट म्हणजे बॉयलरला लागणारे इक्विपमेंट्स, जसं की इकोनोमायझर, त्याच्यानं फ्यूल हँडलिंग सिस्टीम, ॲश हँडलिंग सिस्टीम्स ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला मोस्टली क्वेश्चन नंबर 6मध्ये विचारले जातात. त्याला वेटेज टोटल 20 मार्क